थेट जालन्यामध्ये अंतरवाली सराटीत जाऊयात, मनोज जरांगे बोलतायत। एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय, दुसरीकडे अशा पद्धतीने भूमिका मांडायची, तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का वाटतं? तसं मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं, त्याला सुद्धा 4-5-6 दिवस झाले होते, मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती। यंदाही या वेळेलाही तसा प्रकार घडू शकतो दिसतो अंदाज। दाखवते मराठी एकाच का दाखवते त्यांना नंतर। वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आली होती, आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील। हा डॉक्टर म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं, मला नाही कळालं ते काय ते कमी झालं, उपचार घ्यावा लागते सलाईन। मी नाही घेणार। मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता मंत्रिपदाची वाटपही झाली, पण विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वच पक्ष लागले, कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का? दादा, वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे। थँक्यू थँक्यू। या काळजी तुम्ही आवाज कमी जाऊ का फ्रेममध्ये? काही अडचण नाही ना? ओके ओके चला मनोज जरांगे पाटील हे बोलत होते पत्रकारांशी आणि उपचार घेण्यावर न घेण्यासंदर्भात ते ठाम आहेत। त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा हा 4था दिवस आहे अंतरवाली सराटीमधला, आणि डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी घेण्यासाठी सांगितलेली असूनही ते मात्र उपचार न घेण्यावर ठाम आहेत।